ओके, सो काल आपण Androidचा इंटेंटचा टॉपिक बघत होतो. त्याच्यापैकी इम्प्लिसिट इंटेंट आपण कव्हर केलं. आज काय बघायचंय? एक्सप्लिसिट इंटेंट. तर एक्सप्लिसिट इंटेंट म्हणजे काय? की 2 स्क्रीनवर काम करायचे. जी आपली एक स्क्रीन असेल सपोज फर्स्ट. ही ॲक्टिव्हिटी ए आहे आणि ही ॲक्टिव्हिटी आपली बी असेल. ओके? तर आपलं काम काय इंटेंटनी आता ॲपच्या बाहेर नाही जायचे. ॲपमधून मूव्ह करायचे. म्हणजे इथे एखादं बटन असेल, या बटनला क्लिक केल्यानंतर ते या दुसऱ्या स्क्रीनवर येणार आहे. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी ए असेल, याला इंटेंट पास केलं तर हा कुठे जाईल? बी असेल. ठीक आहे? आणि त्याचा बेसिक सिंटॅक्स आपण इथे बघितला. दिस इंटेंट आय इज इक्वल टू न्यू इंटेंट कुठल्या स्क्रीनवरून जायचं आहे ते आणि कुठे जायचं आहे ती स्क्रीन्स. ओके? आणि स्टार्ट ॲक्टिव्हिटी करायची. काही इन्फॉर्मेशन पुट करायची असेल सेकंड स्क्रीनसाठी तर पुट एक्स्ट्रा नावाची मेथड आहे. त्याच्यामध्ये आपण की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये व्हॅल्यू पुट करत असतो. ओके? इथे जाऊन सेकंड स्क्रीनला तुमची जी ॲक्टिव्हिटी असेल, ही सेकंड स्क्रीन किंवा ज्या स्क्रीनवर तुम्ही जाणार आहे, CONT. तिथे जी इन्फॉर्मेशन आपण पुट केली होती, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करायची आहे? गेट करणार आहे. ओके. आणि ते त्याच्यासाठी एक सिंटॅक्स आहे बंडल ऑब्जेक्ट फॉर होल्डिंग ग्रुप ऑफ डेटा गेट इंटेंट डॉट गेट एक्स्ट्रा म्हणजे पुट एक्स्ट्रानी ज्या मेथड्स आले ते गेट करायच्या एका ट्राय कॅच ब्लॉक मध्ये बी डॉट गेट स्ट्रिंग आणि त्याच्यामध्ये आपण की पास करणार आहे ती व्हॅल्यू ते सेट करणार आहे. ओके. सगळ्यात अगोदर आपल्याला फर्स्ट ऍक्टिव्हिटीवर काम करायचं ज्याच्यात एक बटन किंवा जो आयकॉन घ्यायचा त्याच्या क्लिक इव्हेंट पर्यंत कोड करायचा आणि ते तुम्हाला आता व्यवस्थित माहितीच आहे तरी आपण बघणार. हे बघा, ही आपली स्क्रीन आहे. आता आपल्याला मल्टिपल स्क्रीन बनवू शकतो आपण. तुम्ही Facebookसाठी, WhatsAppसाठी असंच तुम्हाला करायचं पण आहे. ओके. मी फक्त एक स्क्रीन बनवून दाखवणार आहे. बाकी तुम्ही करणार. ओके. सो हे ॲज इट इज ठेवतो. याला काहीच डिस्टर्ब नाही करणार. मेन ॲक्टिव्हिटीमध्ये आपण त्या सगळ्यांचे ऑब्जेक्ट वगैरे ते बनवलेच आहे. इथे पण बनवलेलं आहे. इथे मात्र आता काय करायचंय? हा कुठलाही आपला इम्प्लिसिट इंटेंट आहे. आतापर्यंत काय होत होतं, ह्या बटनला क्लिक केल्यानंतर इथे बघा आपण काय लिहिलं डायरेक्टली URI.parse म्हणजे ॲपच्या बाहेर. मग इथे भरपूर गोष्टी पास करता येतात. तुम्हाला लाइक कॉल इंटेंट पास करता येतो, मग एस-एम-एसचा इंटेंट पास करता येतो. प्लस Google मॅप पण ओपन करता येतो. म्हणजे हे एक्स्टर्नली जातो हा इम्प्लिसिट इंटेंट जरी असेल तरी तो ॲपच्या बाहेर जाणार आहे. इम्प्लिसिट इंटेंट म्हणतात. ओके. पण आता आपल्याला ॲपच्या बाहेर जायचं नाही. मला याला क्लिक केल्यानंतर एक दुसऱ्या स्क्रीनला जायचंय. पण इथे सध्या कुठली स्क्रीन आहे? एकच ॲक्टिव्हिटी आहे. आणि नेहमी लक्षात घ्या जेव्हा ॲक्टिव्हिटी बनते त्याच्या रिलेटेड XML फाईल पण क्रिएट होत असते. ओके. पण सेपरेट पण लिहू शकतो. ओके. जेव्हा तुम्ही सिस्टमचा वापर करून ॲक्टिव्हिटी क्रिएट करणार आहे, त्यावेळी त्याच्या ऑटोमॅटिकली XML फाईल जनरेट होते. आणि आपल्या मॅनिफेस्टमध्ये आता सध्या ॲक्टिव्हिटी किती आहेत? एकच आहे. मेन ॲक्टिव्हिटी म्हणून. दुसरी ॲक्टिव्हिटी दिसते का इथे? नाही. कारण इथे नाहीच आहे. आता आपण काय करणार आहे? ॲक्टिव्हिटी बनवणार आहे. ती कशी बनवायची? लक्ष द्या म्हणजे आपलं रेकॉर्डच होतंय. ओके. इथे बघा. जावाच्या फर्स्ट पॅकेजमध्ये ठीक आहे. इथे राइट क्लिक करणार आहे. न्यू करणार आहे. न्यू इथे ॲक्टिव्हिटी कुठे दिसते? ॲक्टिव्हिटीमध्ये एम्प्टी ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. स्क्रीन फर्स्ट स्क्रीन न्यू ॲक्टिव्हिटीमध्ये एम्प्टी ॲक्टिव्हिटी इथे जाऊन क्लिक करायचं. परत बघा जसं आपण न्यू प्रोजेक्ट घेताना जे कॉन्सेप्ट क्रिएट झाले तसे चालेल. इथे नाव देणार आहे आपण. नाव काय देतो आता मी आता सेकंड देतो. आणि तुम्ही जी रिलेटेड गोष्ट असेल चे पण जे तुम्ही घेणार आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही पेजेस बनवू शकता. Facebookसाठी वेगळा, Instaसाठी वेगळा किंवा जी कॉन्सेप्ट तुम्ही इम्प्लिमेंट करताय त्याच्या रिलेटेड. त्याच वेळेने लेआउटची फाईल पण बघा. इथे काय होते ॲक्टिव्हिटी सेकंड. आता सध्या काय आपल्याकडे ॲक्टिव्हिटी मेन आहे आणि मेन ॲक्टिव्हिटीज होतं. हे नाव पण तुम्ही चेंज करू शकतात, पण शक्यतो तेच जनरेट राहू द्यायचं म्हणजे ते आयडेंटिफाय होतं. लँग्वेज जावात सिलेक्टेड आहे. तर काय करा फिनिश. आता जी ॲक्टिव्हिटी क्रिएट होईल बघा. चालेल? त्याच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी पण क्रिएट झाली.
डिझाइन फाईल पण सिंपल एम्प्टी ऍक्टिव्हिटी ती त्यात काय आहे का काहीच नाही. ठीक आहे. आता आपल्याला सेकंड स्क्रीनला जाऊन काय करायचंय सध्या तरी काही करायचं नाही. फक्त सध्या आपण काय करू सध्या तरी काय करायचं नाही म्हणण्यापेक्षा इथे फक्त एक मेसेज देऊन टाकू की हा सेकंड स्क्रीन आहे म्हणून. ओके. जेणेकरून आपल्याला कळेल की आपण त्या पेजवर येतो आहे की नाही. ओके. सगळ्यात पहिलं काम काय करणार आपण जे डिफॉल्ट लेआउट आहे त्या लेआउटला काढणार आहे. ओके. इथे जाऊन आपण लिनियर लेआउट करतो. 2 वेज आहेत तुम्हाला दोन्ही वे माहिती आहे. लिनियर लेआउट. इथे फक्त सिंपलचं मला लेबल घ्यायचं आहे. लेबलसाठी काय वापरतो आपण? टेक्स्ट व्ह्यू वापरणार आहे. सो इथे मी वापरणार आहे टेक्स्ट व्ह्यू. wrap content येस. इथे एक टेक्स्ट घेणार आहे. त्याला आयडी वगैरे द्यायची काही गरज नाही. फक्त आपल्याला तो दिसला पाहिजे की ॲज अ सेकंड स्क्रीन म्हणून. टेक्स्ट CEOND सेकंड स्क्रीन किंवा सेकंड ठीक आहे फक्त सेकंड म्हणा राहू दे. ठीक आहे. आता बाय डिफॉल्ट हा इथे असतो. आपण याला काय करू शकतो टेक्स्ट साईज देणार आहे 50 DP वगैरे साईज देऊन टाकली. ठीक आहे. त्याला बोल्ड करायचं आहे टेक्स्टाईल वगैरे हे प्रॉपर्टीज येतात. एक्झाम मध्ये विचारलं तरी 4 प्रॉपर्टी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे कुठले पण. फाईन. आता याला सेंटरला करून टाकू पण याची ग्रॅव्हिटी असते लेआउट आणि एकाच लेआउट मध्ये आहे ते पूर्ण आणि याची ग्रॅव्हिटी आलाय. आता तुम्हाला याच्यात बॅकग्राऊंड वगैरे सेट करत असेल तर तो ऑप्शन माहिती आहे तुम्हाला बॅकग्राऊंड ब्लॅक ब्लॅक नाही दिसत ना. सो इथं टेक्स्ट कलर काय करायचं व्हाईट आहे का आपल्याकडे WHIT व्हाईट कलर. ठीक आहे. तर सेकंड स्क्रीन आहे. आता आपलं काम काय आहे की त्या बटनला क्लिक केल्यानंतर जे पण आहे तुमचं इमेज आहे टेक्स्ट आहे बटन आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला जायचं आहे सेकंड पेजला. इथे सेकंड ऍक्टिव्हिटी पण आहे आणि तुम्ही जर इथे मॅनिफेस्ट जाऊन ओपन केलं तर ऍक्टिव्हिटी पण ओपन होते. हे बघा इथे दिसलं ऍक्टिव्हिटी सेकंड आला. तर हा पार्ट आहे. आता इथे जाऊन आपण काय करणार आहे याचा क्लिक इव्हेंट ऑलरेडी घेतलाय ते तुम्हाला माहितीच आहे. आता इथे बघा तो जो मेन कोड आपल्याला तो शिकायचा आहे इंटेंटचा INTE इंटेंट त्याचा आय इज इक्वल टू न्यू इंटेंट. त्याच्यात 2 पॅरामीटर एक कुठल्या स्क्रीनवरून तुम्हाला जायचं आहे आणि कुठे जायचे. 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही इथे मेन ऍक्टिव्हिटी डॉट दिस लिहू शकतात. पण शक्यतो ते नाही लिहायचं. तिथे काय लिहायचं गेट ऍप्लिकेशन कॉन्टॅक्ट कॉमा कुठल्या स्क्रीनला जायचंय सेकंड सेकंड डॉट क्लास म्हणायचं. ओके. आणि इथे काय करणार तुम्ही स्टार्ट ऍक्टिव्हिटी आय म्हणजे आता काय होईल त्या बटनला क्लिक केल्यानंतर कुठे जाईल तो सेकंड स्क्रीनला जाणार आहे. ठीक आहे. आधी हे तुम्ही रन करून चेक करू शकतात. आता ते केबल वगैरे ते नाही पण कसं बिल्ड करणार आपण त्याला इथे जाऊन बिल्ड बिल्ड APK सिंपल APK बिल्ड होईल. तो चेक करून बघू वर्क होतोय का. त्याच्यानंतर काय करायचंय इन्फॉर्मेशन पास करायची. APK बिल्ड झाली आहे. याला मी ट्रान्सफर करून घेतो माझ्या टेलिग्रामला आणि इन्स्टॉल करून आपण चेक करू बरोबर वर्क होतंय का. होत असेल बरोबरच होत असेल. सो इथे जाणार सेव्ह मेसेज मध्ये इथे जाऊन आपण APK पास करून घेऊ. तुम्ही फोन पण कनेक्ट करू शकतात आणि तो पण होतो. सो लेट्स चेक टेलिग्रामला आला असेल टेलिग्राम. तिथे व्हर्च्युअल मशीन पण क्रिएट करू शकतो आपण व्हर्च्युअल APK ते खूप स्पेस घेऊन घेऊन आलाय का टेलिग्रामला. फाईन. इन्स्टॉल करा याला. इन्स्टॉल केल्यानंतर इंटेंट करून बघू आपण इंटेंट होतंय का. अपडेट आलं कारण ऑलरेडी आपण अपडेटेड होतं तो इन्स्टॉल अँड विदाउट स्कॅनिंग होते ओपन. बघा पहिली स्क्रीन ही ओपन होते आणि जसं मी याला क्लिक केलं सेकंड स्क्रीनला आला तो
ठीक आहे. सो यावेळी ते वर्क होत असते. आता ते स्क्रीन मध्ये दिसणार नाही, सो आपल्याला ते दाखवावं लागेल. कसं दाखवणार आहे? परत टेलिग्रामला पाठवा आणि ते दिसेल. ओके, बस ही आपली सेकंड स्क्रीन. वायफाय थ्रू पण कनेक्ट होतं, पण ते सेटिंगला खूप वेळ चालला जाईल. त्याच्यापेक्षा आपण फास्ट ट्रान्सफर होऊन जातो. ठीक आहे. पहिली स्क्रीन काय आली होती? ज्या बटनला क्लिक केलं त्या बटनच्या याला आलं होतं. ठीक आहे. बॅक जा तुम्ही, तुम्हाला स्क्रीन दिसेल. दिसते? आता याच्या बेसवर आपल्याला सगळं कोड करायचं. सगळं कोड करायचं म्हणजे इथं त्या स्क्रीनला डिफॉल्ट मेसेज काय दिले आपण? सेकंड. ओके. याला क्लिक केल्यानंतर कुठली स्क्रीन येते? सेकंड नावाची. पण आपल्याला आता करायचे, ज्या बटनला आपण क्लिक करू त्या बटनचं नाव इथे जाऊन सेट झालं पाहिजे. ओके. त्याच्यासाठी आपल्याला आधी थोडंसं कोडिंग करावं लागेल. कोड कुठे करावं लागणार आहे? सेकंड स्क्रीनला पण. सेकंड स्क्रीनला काय बनवावं लागेल आपल्याला? टेक्स्ट आपण ऑलरेडी बनवलेला आहे. बरोबर? इथे बघा, आपण सेकंड स्क्रीनवर गेलो, पण कोडिंगला काय केलंय का? फक्त एक डिझाइन लेबल बनवलं होतं. याच्याबद्दल काही करायचं नव्हतं. आता इथे फक्त आपण काय देणार? फक्त आयडी txt nm. ठीक आहे. इथे जाऊन सेकंड स्क्रीनवर जाऊन ब्लँकच होता. इथे काय बनवणार मी आता? टेक्स्ट व्ह्यू. टेक्स्ट व्ह्यूचा ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर फाइंड व्ह्यू बाय आयडी, सॉरी txt नेम, बरोबर तेच करायचं ना. txt नेम इज इक्वल टू फाइंड व्यू बाय आयडी आर डॉट आयडी डॉट txt nm. ठीक आहे. आता ह्या टेक्स्ट व्ह्यूला नाव सेट झालं पाहिजे, जे पहिल्या स्क्रीनवरून येणार आहे त्याचं. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्या मेन ऍक्टिव्हिटीला जावं लागेल. हे बघा, इथे फक्त आपण जातोय, पण काय इन्फॉर्मेशन घेऊन जातोय का? नाही. तर आता इथे आपल्याला काय करायचं? इन्फॉर्मेशन घेऊन जायची. हे बघा, इथे आय डॉट कुठली मेथड आहे? पुट एक्स्ट्रा. इथे की देणार आहे आपण nm, आणि याची काय पास करणार आहे? व्हॅल्यू. व्हॅल्यू फेसबुकच, डबल कोट द्यायचा आहे का बघून घ्या आपण. डबल कोटच द्या, सिंगल कोट नाही घेते तो. फेसबुक nm. काय झालेलं? आय डॉट पुट एक्स्ट्रा कोलर नसेल की कॉमा व्हॅल्यू असेल. ते मला खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज कंबाईन होतात ना, ते जावा मध्ये, हे सॉरी पायथॉन मध्ये डिक्शनरीला कोलन पाठवावं लागतं ते म्हणून. ठीक आहे. आलं? की आणि व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपल्याला तिथे एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. त्याची मेथड काय बनवली होती आपण? बंडलचा ऑब्जेक्ट वगैरे बनवायचा आहे, गेट इंटेंट नाही गेट एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. ते लक्षात येईल. सो इथे जाणार आहे आपण टेक्स्ट नंतर. ओके. सगळ्यात अगोदर काय करणार आहे? बंडल, BUNDLE बंडल. याच्यात ऑटो सजेशन येते, त्याच्यामुळे हा एक ऍडव्हान्टेज आहे. बंडल बी इज इक्वल टू गेट इंटेंट, गेट इंटेंट, गेट इंटेंट डॉट गेट एक्स्ट्रास. जे पुट एक्स्ट्रा आणि इंटेंटने जे आलेले आहे ते गेट करायचे, एक्स्ट्रॅक्ट करायचे व्हॅल्यू, ते स्टोअर करायचं बंडल मध्ये. ओके. ट्राय आणि कॅच ब्लॉक लिहायचा आहे. ट्राय, आणि इथे जाणार आहे कॅच, TACH कॅच. याच्यामध्ये आपण एक्सेप्शन इज ऑब्जेक्ट टोस्ट करायचं असेल तर टोस्ट मेसेज देऊन टाका इथे, डबल टॅप. ओके. ते फक्त ई नावाचा ऑब्जेक्ट प्रिंट करू शकता. काय एरर आला, चुकून नल व्हॅल्यू वगैरे पास झाली, की वगैरे चुकली का, तो एरर देणार आहे. ओके. एक स्ट्रिंग व्हेरिएबल आपण घेऊन टाकू फॉर स्टोरिंग नेम. ओके. इथे लिहिणार आहे आपण nm इज इक्वल टू बंडलचा ऑब्जेक्ट डॉट काय करणार इथे? गेट स्ट्रिंग. इथे काय देणार आहे? की. की काय होते आपली? nm. ही कुठली की आहे? जी आपण इथे इन्फॉर्मेशन पास करताना वापरलेली. ओके. हे कन्फ्युजन नाही व्हायचं. इथे खूप लोकांना वाटतं की ते हेच नाव लिहायचं असतं. इथे काही नाही की लाईक व्हॉट एव्हर NAM लिहून टाकतो. हा वेगळा नाही, हा व्हेरिएबल आहे ना, ऍक्च्युली की आहे. पण ही की फक्त आपल्याला गेट करायची नाही, तर ती काय करायची? त्या टेक्स्ट व्ह्यूला आपल्याला सेट करायचं आहे. टेक्स्ट व्ह्यूचा आयडी काय? TXT NM. व्हॅल्यू कसं सेट करतो? कुठली मेथड आहे?
गेट करण्यासाठी गेट टेक्स्ट आहे, मग सेट करण्यासाठी काय? सेट टेक्स्ट नावाची मेथड आहे ना. इथे डायरेक्टली काय करणार आहे? नेम. फाईन. आता पहिल्या बटनला क्लिक केल्यानंतर काय पास होईल इन्फॉर्मेशन तिथे? फेसबुक. त्याच वेळी आपल्याकडे 2 बटन आहेत. दुसरं बटन पण आपण बनवू शकतो. त्याचा काय आयडी काय आहे? इमेज WhatsApp. आयडी काय असेल त्याची WT होतं. ठीक आहे. आता मी सेम इन्फॉर्मेशन इथे कॉपी करतो, खाली पेस्ट करणार आहे. इथे फक्त बटन कुठला असेल? EIMG WhatsApp. सेम कोड आहे सगळा, फक्त व्हॅल्यू काय झाली तिथे? WhatsApp. WhatsAppची स्पेलिंग काय? WHATAPP का? बरोबर आहे? व्हॉट्स आहे का? हेच नाही. आपण सगळे वापरतो तरी माहित नाही लवकर. ठीक आहे. पण बरोबर. आता जेवढं तुमच्या स्क्रीन त्याच्यानुसार असेल. आता इथे काही चेंज होईल का मग? इथे काय वेगळा कोड करावा लागणार आहे का दुसऱ्या बटनसाठी? करावं लागेल की नाही? एका वेळी आपण किती बटन क्लिक करतो? फोन वापरता ना तुम्ही. एका वेळी असे 2-2 बटन क्लिक करता. एकच क्लिक करता ना. एका वेळी एकच इव्हेंट होईल का नाही? 2 कोड कशाला करायचे? ओके. कारण हा आपण व्हॅल्यू कशात पाठवतोय? की पण इथे जर की चेंज केली की तुम्हाला कोड चेंज करावा लागेल. ठीक आहे. म्हणून आलं लक्षात. चलो इसको प्रॅक्टिकली रन करून बघू आपण. फाईन. बिल्ड करा APK किंवा वायफायनी पण होतं, पण ते सेटअप करत बसावं लागेल. बिल्ड APK फास्ट होऊन जाईल ते काही पटापट होत. झाले लोकेट. इसको ट्रांसफर करू टेलिग्रामला. हा माहिती तो आलेला स्क्रीन इथे हे आले. फर्स्ट स्क्रीन ही ओपन होईल. याला क्लिक केल्यानंतर तो कुठे जाणार आहे? नाव सेट होईल फेसबुक, आणि व्हॉट्सअपला क्लिक केलं तर नाव काय सेट होणार आहे? व्हॉट्सअप नाव सेट होणार आहे. सो ते आता बघून घेऊ. टेलिग्राम. टेलिग्रामला आला असेल, अपडेट होऊन जातं ते. ठीक आहे, आलंय. इन्स्टॉल करा आणि होऊन जाईल ते. अपडेट सेट विदाउट स्कॅनिंग ओपन. फाईन. आता फेसबुकला क्लिक केल्यानंतर फेसबुक आलंय. आता हे स्क्रीनला गेलं म्हणजे ते कसं गेलंय? तर आपण इंटेंटला लिहिलं होतं. फेसबुकला क्लिक केलं, फेसबुक आलं. ठीक आहे. त्याच वेळी तर जर आपण व्हॉट्सअपला क्लिक जर केलं तर काय येणार आहे? व्हॉट्सअप. फाईन. ओके. आता तुम्ही काय करायचं? बाकीचे बटन घ्यायचे, तर बाकीच्या बटनला क्लिक करत बसायचं. ठीक आहे. ज्या बटनला क्लिक केलं त्या बटनला आपण तिथे येऊन गेलेलं आहे. ठीक आहे. आता याच्या बेसवर ना खूप छोटे छोटे गेम्स वगैरे तुम्ही खूप सारं लॉजिक वगैरे लावू शकतात. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी हे करू शकतात. ठीक आहे. आता ते माझं एक आता ते खूप मोठं आहे. ट्रूथ अँड डेअरचं ॲप्लिकेशन्स आहे. ठीक आहे. ते नंतर दाखवेल कधीतरी. ते पण अशा छोट्याशा याच्यावरच बनवलेलं आहे. ठीक आहे. जास्त काही नाही त्याच्यामध्ये. मीच काढला असेल. ट्रूथ ऑर डेअर. हे बघा माझं ॲप्लिकेशन आहे. त्याच्यात फंक्शनॅलिटी वगैरे वापरलेलं थोडंसं आणि एकाच ॲक्टिव्हिटीवर. तुम्हाला काय सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करू शकता. दुसरं पेज, ट्रूथ देअर. हां, काहीतरी युनिक म्हणून डायरेक्टली न देता मी तुम्हाला चॉईस दिला आणि तुम्हाला जे सिलेक्ट करणार तुम्हाला तो टास्क करावा लागेल. ओके. म्हणजे 2 स्क्रीनचाच ॲप आहे असं मला दाखवायचं आहे. ओके. बाकी काही नाही. तर जे बनवलं, जे शिकला ना ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करा. कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. बाकीच्यांचा फक्त फंडा असतो की ते शिकवायचं आणि मी जे शिकवतो त्याचा टास्क करून घेतो. मग ते लॉंग टर्म लक्षात राहतं. ठीक आहे. सो काय टॉपिक होता आपल्याकडे? इंटेंट होता. एक्सप्लिसिट इंटेंट. एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर जायचं. त्यासाठी सगळ्यात अगोदर तर आपण फर्स्ट ऍक्टिव्हिटी क्रिएट केली ती, जी आपली मेन ऍक्टिव्हिटी आहे. मेन ऍक्टिव्हिटी मध्ये पाहिजे तो लेआउट आपण होम पेज डिझाइन करू शकतो. तुम्ही इथे बटन वापरा, इमेज वापरा, काही पण वापरा. ज्या रिलेटेड कोड तुम्ही केलाय त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठे जायचंय त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं क्लिक इव्हेंट करून घ्यावं लागेल.
आणि क्लिक इव्हेंटमध्ये इंटेंटचा कोड पास करायचा. सिंपल इंटेंट जर तुम्ही पास केला, की तुम्ही त्या स्क्रीनला जाणार आहे. बट काही इन्फॉर्मेशन जर कॅरी करायची असेल, तर तुम्ही पुट एक्स्ट्राचा मेथड वापरू शकता. आणि त्याच्यानंतर कुठे जाणार आहे, तो त्या स्क्रीनला जाईल आणि इथे आल्यानंतर ती इन्फॉर्मेशन जर एक्स्ट्रॅक्ट करायची असेल, ते बंडलचा कोड आणि याच्या पलीकडे जाऊन गेट एक्स्ट्रॅक्ट करून हा कोड तुम्ही गेट करू शकता आणि ते सेट करायचं. आलं सिंपल लक्षात? आणि इथे बघा, जेवढ्या ॲक्टिव्हिटी आपण डिसाईड करतो ते पण. म्हणून मॅनिफेस्ट फाईल बद्दल पण विचारतात. 100% त्याच्यावर क्वेशन होतं, की यूज ऑफ मॅनिफेस्ट फाईल. ओके. काय-काय कळतंय तुम्हाला? त्याच्यामध्ये आपल्याला कळतंय, की कुठले परमिशन घ्यायचे असेल तर मॅनिफेस्टमध्ये आपण घेतो. ओके. नंबर ऑफ ॲक्टिव्हिटी किती इन्स्टॉल्ड आहेत ते आपल्याला इथे कळतं. ओके. प्लस याच्यामध्ये लॉन्चर आयकॉन पण डिसाईड करता येतो. बाय डिफॉल्ट कुठली स्क्रीन आधी रन होते? फर्स्ट स्क्रीन आपली. कुठली रन होते? मेन ॲक्टिव्हिटी होते ना? तर जर आपल्याला डायरेक्टली सेकंड स्क्रीन रन करायची असेल तर आपण करू शकतो का? करू शकतो ना. इथे सेकंड करायचं आणि वरती मेन ॲक्टिव्हिटी करायचं. कारण ही स्क्रीन कुठली आपली? लॉन्चर स्क्रीन आहे. जेव्हा तुमचे 7-8 स्क्रीन डिझाइन होतात, त्यापैकी तुम्हाला आधी लॉगिनचाच रन करायचा असतो ना. मग इथे लॉन्चर स्क्रीन पण डिसाईड करता येते. हे पण त्याचे एक यूज आहे. समजलं? आलं लक्षात? एक्सप्लिसिट इंटेंट. पुढे काही डाऊट आहे? समजा ना? ओके, फाईन. चलो, बाय.